आता मंडळी मी एक काम करणार आहे, याला थोडंसं थंड ठिकाणी ठेवणार आहे, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचा नाही याला. ज्या साधारणपणे एक AC वगैरे असेल त्या टेम्परेचरमध्ये त्याला ठेवायचं आहे, एक 15-20 मिनटं, म्हणजे हे व्यवस्थित सेट होईल. फ्रीजमध्ये ठेवलं ना तर काय होतं की ते काढताना लगेच तुटू शकतं, तेवढं बघायचं आहे. नुसतं बाहेर जरी ठेवलं थंड ठिकाणी तरी पण हे व्यवस्थित सेट होतं. याला मी सेट करून घेतो. हा एक पीस काढून प्लेटमध्ये ठेवलेला आहे. बस याला परत थंड ठिकाणी ठेवून घेतो, म्हणजे हे पण सेट होईल. आपला केक रेडी आहे. याच्यावरती मी थोडंसं आपलं याच्यावरती क्रीम पायपिंग करून घेतोय. वाह, आता मला वाटतं आपण जे चॉकलेटचं फुलपाखरू तयार केलेलं आहे ते सेट झालं असेल, ते घेऊन येतो. वाह, हे बघा, आहे की नाही मस्त. जरा मोठं आहे पण दिसायला ते छान आहे. तयार आहे आपला गुलकंद रवा केक. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. गुलकंद रवा केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दही, बारीक रवा, कंडेन्स मिल्क, बटर, गुलकंद, साखर, बेकिंग पावडर, सजावटीसाठी रंगीत गोळ्या, खाण्याचा सोडा, रोज वॉटर, क्रीम आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये 2 छोटी वाटी रवा घेऊन त्यामध्ये 1 छोटी वाटी दही, 1 छोटी वाटी कंडेन्स मिल्क, अर्धी वाटी बटर, थोडंसं मीठ, 2 चमचे गुलकंद आणि 8 ते 10 थेंब रोज वॉटर घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यानंतर 2 चिमूट खाण्याचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून पुन्हा नीट एकजीव करून घ्यावं. केकच्या साच्याला बटर लावून त्यामध्ये तयार मिश्रण नीट पसरवून घ्यावं. ओव्हन प्री हीट करून 160 डिग्रीला अंदाजे 30 मिनिटं केक बेक करून घ्यावा. तयार केकवर क्रीम, रंगीत गोळ्या आणि चॉकलेटच्या फुलपाखरांची सजावट करून डिश सर्व्ह करावी. पॅनमध्ये थोडं बटर घेतोय, तर मी याच्यात टाकणार आहे हे रताळ्याचे तुकडे. याच्यावर टाकतोय मीठ, कांदा एका बाजूला चिरून घेतोय. त्याचे थोडेसे मोठेच तुकडे ठेवले मी. आणि एका बाजूला आपण पत्तागोबी पण चिरून घेऊया. जर असेल तर थोडंसं रेड कॅबेज टाकायचं आहे. माझ्याकडे इकडे आज आहे रेड कॅबेज, तर मी वापरतोय. नाहीतर नुसतं पत्तागोबी वापरली तरी पण चालेल. त्याला रंग पण छान यायला लागलेला आहे. याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकणार आहे. हर्ब्स आहेत आपल्याकडे, या दोन्ही गोष्टी याच्यात टाकतोय आणि याला मिक्स करून घेतोय. रताळ्यापासून रताळे आणि कांद्याची बेक डिश. आता मी काय करतोय, इथे एक पॅनमध्ये आपण बटर घेऊया. याच्यात जाणार आहे थोडंसं 1 चमचा गार्लिक आणि 2-3 तेजपान. याच्यात जाऊ देऊया थोडा कांदा. त्याचबरोबर इथे आपण दूध तापवायला घेऊया. हे कशासाठी, तर मला बेक करण्यासाठी त्याच्या आधी थोडासा एक त्याच्यावरती सॉस टाकायचा आहे, नंतर बेक करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण इथे दूध तापून घेतोय.
याच्यात टाकूया पत्तागोबी. हाय फ्लेमवर त्याला मी टॉस करतोय. 1 चमचा आपण टाकली, आता अर्धा चमचा मी पहिले टाकले आणि आता अर्धा चमचा टाकतोय. याच्यात जाऊ देतोय मी जायफळ टाकतोय थोडं, आणि आपल्या या जे कोबी आणि कांद्याचं जे परतलेलं मिश्रण आहे त्याच्यामध्ये टाकतोय हर्ब्स आणि चिली फ्लेक्स, थोडी मोहरी पूड आणि सगळ्यात शेवटी मीठ. आणि याच्यात टाकणार आहे 1 चमचा व्हिनेगर. तर पहिले याच्यात सॉस टाकू आपण, पण सॉस टाकण्यासाठी आपल्याला याच्यात आधी टाकायला लागेल चीज, थोडी काळी मिरी पूड. हाही सॉस भन्नाट होणार आहे मस्त. काम करूयात, थोडंसं मोहरीची पूड पण टाकू आपण. तर गॅस बंद केलेला आहे मी, आणि खाली एक चीजचा लेअर टाकलेला आहे, चीज सॉसचा लेअर टाकलेला आहे. आता ही जी कांद्याचे आणि याचे मिश्रण तयार केलं आहे आपण कोबीचं, ते याच्यावर टाकू आपण. तेजपान याच्यातले काढून घेतोय मी. बस. चीज टाकतोय वरती थोडं, आणि ऑलिव्स. मंडळी, आता फक्त मला याला बेक करून घ्यायचं आहे. मी याला बेक करून घेतो. 180 डिग्रीवर याला बेक करणार आहे. साधारणपणे 20 मिनटं याला बेक करणार आहे, म्हणजे त्याला रंग छान येईल, टोमॅटो वगैरे पण शिजतील आणि चीज वगैरे मेल्ट होईल. त्याला थोडासा असा ब्राउनिश असा रंग येईल वरती. आणि बेक करून गरमागरम त्याच्यावरती फक्त थोडीशी चॉप पासली टाकणार आहे, आणि बस दुसरं काहीच करायला नको. ही डिश मी रेडी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रताळं आणि कांद्याची बेक डिश करण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, रताळं, काळी मिरी, कांदा, टोमॅटो, किसलेलं चीज, कोबी, बटर, चिरलेले ऑलिव्हज, तमालपत्र, ओटची पावडर, मोहरीची पूड, जायफळ पूड, विनेगर, चिरलेला लसूण, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि मीठ. कृती: पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये रताळ्याचे काप परतून घ्यावेत. त्यानंतर चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये चिरलेला लसूण, तमालपत्र आणि कांदा परतून घ्यावा. दुसऱ्या पॅन मध्ये दूध गरम करून घ्यावं. पॅन मधील कांदा परतल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कोबी, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, मोहरीची पूड, मीठ आणि विनेगर घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. गरम दुधात ओटची पावडर, जायफळ पूड, किसलेलं चीज, काळी मिरी पूड आणि मोहरीची पूड घालून उकळून घ्यावं. तयार सॉस बेकिंग ट्रे मध्ये ओतून त्यावर रताळ्याचे काप, कांद्याचं आणि कोबीचं मिश्रण, पुन्हा तयार सॉस, किसलेलं चीज, टोमॅटोचे गोल काप आणि ब्लॅक ऑलिव्हज घालून ओव्हन प्रीहीट करून 180 डिग्रीला डिश बेक करून घ्यावी आणि सर्व्ह करावी. आजच्या सजावटीच्या टिपमध्ये मी तुम्हाला गाजरापासून एक वेगळ्या प्रकारचं कटिंग त्याचं दाखवणार आहे, म्हणजे वेगळे कट कसे करून तुम्ही त्याचा वापर सजावटीसाठी कसा करू शकता ते दाखवणार आहे. याला चौकोनी आकार देतोय. आता बघा, याला एक कट अशी देतोय. याला थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस आपल्याला लागणार आहे. आपला आजचा पहिला पदार्थ कुठला आहे? अळूच्या पानांच्या वड्या, आपण काय बनवतोय? कोबीची रुमाली वडी.